तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा प्रॅक्टिस सेट 2.2 आहे, जो मॅथ सेकंडमधील जो सेकंड चॅप्टर आहे पायथागोरस थेरम, त्याच्यामधील हा प्रॅक्टिस सेट 2.2 आहे. तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो फक्त एका प्रॉपर्टीवर डिपेंड आहे, तो म्हणजे अपोलोनियस थेरम. आता हा जो थेरम आहे तो एक्झामला पडत नाही, फक्त त्याच्यावरचं जे सूत्र आहे त्या सूत्राच्या आधारे आपल्याला हे उदाहरण सोडवायचे. तो फक्त फॉर्म्युला ते सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता मी त्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगेन, ठीक आहे. तर बघा, प्रश्न असा आहे, इन ट्रायंगल पी क्यू आर पॉइंट एस इज द मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. म्हणजे त्रिकोण पी क्यू आर मध्ये बिंदू एस हा काय आहे, बाजू क्यू आर चा मध्यबिंदू आहे. म्हणजे एस हा मध्यबिंदू असला पाहिजे, म्हणजे आहे. पुढे इफ पी क्यू इज इक्वल टू 11, पी आर इज इक्वल टू 17, पी एस इज इक्वल टू 13, फाइंड क्यू आर म्हटलंय. आपला क्यू आर काढायचं आहे. विशेष म्हणजे हे उदाहरण बोर्ड एक्झामला पडलेलं आहे, मार्च 2020 ला पडलंय, 3 मार्कांसाठी. ठीक आहे. आता बघा, या उदाहरणामध्ये विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची फिगर दिली नाही. सगळ्यात महत्वाचं काय, तर त्या प्रश्नाच्या आधारे आपल्याला फिगर काढता आली पाहिजे, जेणेकरून फिगर काढल्यानंतर काय होईल, आपल्याला ते उदाहरण आपल्याला सोपं जाईल. सोपं जाईल म्हणजे कसं जाईल, तर फॉर्म्युला मांडायला सोपं जाईल. आणि एकदा का फॉर्म्युला मांडला की आपल्याला ते उदाहरण सोडवायला अतिशय सोपं जाईल. ओके. आता बघा, तर जर एखाद्या ट्रायंगल मध्ये जर मीडियन जर दिली असेल तर आपल्याला अपोलोनियसचा थेरम, म्हणजे अपोलोनियसचा थेरम काय सांगतो, तर त्रिकोणाच्या बाजू म्हणजे साइड्स ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू आणि त्या त्रिकोणाची कोणतीही एक मध्यगा, एनी वन मीडियन ऑफ दॅट ट्रायंगल. ओके. तर एकूण 3 मध्यगा असतात, त्यापैकी कुठल्या पण एक मध्यगा, कुठली पण एक मध्यगा आणि त्या त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू यांच्याशी रिलेशन असणारं जे सूत्र आहे त्यात आपल्याला पाहायचं आहे. तर मॅथमॅटिशियन कोण आहे, तो अपोलोनियस. या गणितज्ञांनी तो फॉर्म्युला डेव्हलप केला म्हणा किंवा शोधून काढला म्हणा, त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचे. ओके. तर बघा, सुरुवातीला आपल्याला फिगर काढावी लागेल. फिगर काढल्याशिवाय आपल्याला सोडवता येणार नाही पटकन. तर बघा, त्या फिगरच्या आधारे आपल्याला काय लिहायचं, सुरुवात अशी करायची, डिस्क्रिप्शन असं लिहायचं, इन ट्रायंगल पी क्यू आर. ट्रायंगल पी क्यू आर आहे की नाही, या ट्रायंगल पी क्यू आर मध्ये सेगमेंट मध्यगेचं नाव लिहायचं, सेगमेंट पी एस इज अ मीडियन, मध्यगा आहे पी एस ही. ओके. आता याच्या आधारे आपण काय करायचं, खाली टायटल लिहायचं, बाय अपोलोनियस थेरम, ए कॅपिटल ए पी ओ डबल एल ओ एन आय यू एस, अपोलोनियस थेरम. म्हणजे अपोलोनियसचा सिद्धांत म्हणा किंवा अपोलोनियसचे प्रमेय म्हणा. त्याच्या आधारे फॉर्म्युला कोणता आहे बघा. आता काय करायचं, समोर बघा फिगर मध्ये ज्या बाजूची मध्यगा आहे ना ती बाजू सध्या तात्पुरती सोडून द्यायची, इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. म्हणजे कसं, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. ओके. दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज घेतली. आता काय करायचं, इज इक्वल टू उजव्या बाजूला मध्यगेच्या वर्गाची दुप्पट 2ps स्क्वेअर प्लस क्यू आर चे दोन समान भाग झालेत. एस हा मध्यबिंदू असतो, कारण पीएस ही मीडियन आहे म्हटलं, बरोबर आहे का. दोन समान भाग असतील, क्यूएस असेल किंवा एस आर. क्यूएस इज इक्वल टू एस आर. तर ह्या दोघांपैकी कुठल्या पण एका भागाच्या वर्गाची दुप्पट करायची, म्हणजे 2s स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. ओके. तर लक्षात ठेवा, फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, ज्या बाजूची मध्यगा आहे, ज्या बाजूवर मध्यगा आहे ती बाजू घ्यायची नाही सुरुवातीला, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची दुप्पट करायची. ओके. इज इक्वल टू उजव्या बाजूला मध्यगेच्या वर्गाची दुप्पट करायची अगोदर, आणि ज्या बाजूची मध्यगा आहे तिचे दोन समान भाग झालेत, दोन समान भागांपैकी कुठल्या पण एका भागाच्या वर्गाची दुप्पट करायची. तर त्रिकोणाच्या 3 बाजू आणि एक मध्यगा यांच्याशी रिलेशन असणारं, यांच्याशी संबंध असणारं हे सूत्र आहे. ओके. तर आता बघा, आता किमती ठेवायच्या. पी क्यू स्क्वेअर म्हणजे बघा त्यांनी दिले आपल्याला 11, फिगर मध्ये पण आपण दाखवले 11 स्क्वेअर, प्लस पी आर स्क्वेअर म्हणजे 17 स्क्वेअर, 17चा वर्ग करायचा आहे,
इज इक्वल टू 2 ला 2 लिहा, किमती ठेवायचे पी एस स्क्वेअर म्हणजे मध्यकेची लांबी पण दिली तरी 13 13 एकक दिलं नाही बरं का, एकक दिलं नाही, सेंटीमीटर मीटर दिलं नाही आपल्याला, असो 13 स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर ॲज इट इज 2 क्यू एस स्क्वेअर. का तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपला काढायचं क्यू आर, पण फॉर्म्युलामध्ये डायरेक्ट आपला क्यू आर भेटणार नाही, सुरुवातीला क्यू एस भेटतं आणि क्यू एस ची दुप्पट केलं, क्यू एस ची दुप्पट केलं की आपल्याला काय भेटतं, क्यू आर भेटतं. ओके, कसं बघा, 11 स्क्वेअर म्हणजे 121 121 प्लस 17 स्क्वेअर म्हणजे 289 289. स्क्वेअर पार्ट असणं आवश्यक आहे, कमीत कमी 1 ते 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट असणं गरजेचं आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पण. ओके, तर 2 ला 2 लिहा, गुणाकारा चिन्ह असतं तिथे या ठिकाणी. 13 चा वर्ग किती होतो, 169 169 प्लस ला प्लस ॲज इट इज 2 क्यू एस स्क्वेअर. ओके, झालं. दोघांची बेरीज करा, 121 आणि 289, ह्या दोघांची बेरीज 410 410 करून बघा, बेरीज 410 येते. इज इक्वल टू, आता बेरीज करणं तर सोपंच आहे, काही अडचण नाही. इथं मात्र गुणाकार करायचा आहे, 269 गुणिले 2 करा, 2 × 9 18 8 18 ला 8 हातचा 1 येतो, 2 × 6 12 म्हणजे 12 12 आणि 1 13 ला 3 हातचा परत 1 येईल, 2 × 1 2 येईल आणि एक कॅरी हातचा 1 म्हणजे किती येईल 3 338 गुणाकाराला प्लस 2 क्यू एस स्क्वेअर ॲज इट इज. ओके, झालं. 410 कडे 338 पक्षांतर करू म्हणजे आपल्याला क्यू एस काढायचं सुरुवातीला. हे प्लसचं काय होईल, पक्षांतर मायनस होईल डाव्या बाजूला आल्यानंतर, 410 मायनस 338 इज इक्वल टू काय होईल, 2 क्यू एस स्क्वेअर होईल. बरोबर, समजाले का सगळ्यांना? कळत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकतात. 410 मधून 338 मायनस करायचं आपल्याला, तर 72 ही वजाबाकी येते या दोघांची. म्हणजे कसं, 0 मधून 8 मायनस होत नाही, तर 10 मधून 8 गेले 2 राहिले. बघा समोर, इथं हातचा दिल्यामुळे इथं 0 राहिले, 0 मधून 3 मायनस होत नाही, म्हणजे परत 10 मधून काय करावं लागेल, हातचा घेतल्यामुळे 10 मधून 3 गेले 7 राहिले, आणि 4 मधून म्हणजे 4 ने हातचा दिल्यामुळे तर 3 राहिले, 3 मधून 3 गेले 0. 72 इज इक्वल टू काय होईल, 2 क्यू एस स्क्वेअर. ओके, त्या बाजूला सोडूयात पुढे. देअरफॉर आता हे 2 कशात आहे या ठिकाणी, गुणाकारामध्ये, त्याचं पक्षांतर भागाकारामध्ये असेल. 72/2 इज इक्वल टू काय राहिलं इकडं, क्यू एस स्क्वेअर राहिलं. बरोबर. ओके, 2 भागाला निम्म करा, 36 येईल, 2 3 द 6 कॅरी 1 हातचा 1 उरला 12 झाले, 2 6 द 12. ओके, 36 इज इक्वल टू काय असेल, क्यू एस स्क्वेअर. बाजू आदला बदल करा, अगोदर इंटरचेंज करा, डावीला उजवी उजवीला डावी लिहा. क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू 36. इथं मात्र आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल, वर्गमूळ निघतं. इथं लिहायचं वाक्य, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. बाय टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ काढून किंवा वर्गमूळ घेऊन असं म्हणू शकतो मराठीमध्ये. मग काय होईल, वर्ग निघून जाईल, काय होईल, क्यू एस राहील. 36 वर्गमूळ 6 येतं. लक्षात घ्या, प्रश्नामध्ये जर एकक दिला असेल तर लिहायचं बरं का, नाही तर एकक जर लिहिलं नाही तर अर्धा अर्धा मार्क कट करतात बोर्डामध्ये, ती रिस्क आपण घ्यायची नाही. ओके, आता झालं क्यू एस. क्यू एस भेटलं 6, साधी गोष्ट आहे. क्यू एस जर 6 असेल तर एस आर पण 6, 6 आणि 6 किती होतं, 12 होतं. मग असं लिहिण्यापेक्षा आपण काय लिहू शकतो, डायरेक्ट क्यू आर इज इक्वल टू, देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू 2 × व्हॉट, क्यू एस. हे लिहिता आलं पाहिजे, म्हणजे क्यू एसच्या दुप्पट क्यू आर असेल. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू 2 × किती रे, 6. क्यू एस काढले आता आपण बघा, क्यू आर इज इक्वल टू किती असेल मग, 12. झालं, त्याला हायलाइट करायचं शेवटी, क्यू आरची किंमत 12 आली. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं. तर या उदाहरणामध्ये काय महत्वाचं बाळांनो, सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला, आणि दुसरी गोष्ट कोणती, फॉर्म्युलामध्ये किमती रिप्लेस करून किमती ठेवून आपल्याला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. त्या गोष्टी जर कळाल्या तर काही अडचण येणार नाही. बघा बोर्डाला पडलेले एक्झाम्पल आहे, व्हिडिओ पॉज करू शकतात, व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके, पुढे जाऊ. हे सेकंड एक्झाम्पल सेम तसंच आहे, फक्त किमती बदल आहेत, ट्रायंगलचं नाव बदल आहे. इन ट्रायंगल एबीसी, AB इज इक्वल टू 10, AC इज इक्वल टू 7, BC इज इक्वल टू 9. देन बघा तिन्ही पण बाजूंची लांबी दिली आहे त्यांनी. देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड AB.
म्हणजे बिंदू सी मधून काढलेल्या, बरं कुठल्या बाजूवर काढलेल्या, बाजू ए बी वर काढलेल्या मध्यकेची लांबी काढा म्हटले. विशेष म्हणजे याही उदाहरणामध्ये आपल्याला फिगर दिली नाही, त्या प्रश्नाच्या आधारे आपण फिगर काढलेली आहे. बघा चेक करा, बिंदू सी मधून काढलेल्या मध्यकेची लांबी विचारली आपल्याला. सीपी ही आपण मध्यगा घेतली आहे. ओके, एक काम करू, आपण इथे किमती दाखवू उदाहरण फिगर मध्ये. ओके, बघा AB ची लांबी दिली त्याने आपल्याला. किती AB ची लांबी बघा सांगा. 10 आहे, 10. लिहू शकतो आपण असं. AC दिलेला आहे 7, 7 आणि BC दिलेला आहे 9, 9. आपला काय काढायचं माहिती आहे का, फिगर वरून CP काढायचं. ओके, तर सेम आपण याचा फॉर्म्युला वापरायचा आणि सोडवत राहायचं. सांगा, ट्रायंगलचं नाव आहे ABC. सुरुवात अशी करायची, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC सेगमेंट CP इज द मीडियन. डिस्क्रिप्शन मध्ये फक्त मीडियनचं नाव लिहायचं, ट्रायंगलचं नाव आणि मीडियनचं नाव झालं. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, ओके, मांडा फॉर्म्युला. आता सांगितलं मी तुम्हाला काय करायचं, ज्या बाजूची मध्यक आहे ती बाजू तात्पुरती सोडून द्या. इतर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज म्हणजे काय होईल, AC स्क्वेअर बघा समोर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 मध्यकेच्या वर्गाचे दुप्पट 2CP स्क्वेअर प्लस 2 AP किंवा PB पैकी एक AP स्क्वेअर घेऊ आपण. हा, आता मी इथं CP घेतलंय म्हणजे P हा मध्यबिंदू घेतलाय. तुम्ही मध्यबिंदू बदलू शकता, इथं Q घेऊ शकता, तुम्ही T घेऊ शकतात. ABC सोडून कुठला पण बिंदू चालतो, ते तुमच्या मनावर. ओके, आता बघा किमती ठेवा. AC स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर 7चा वर्ग प्लस BC स्क्वेअर म्हणजे 9 9 स्क्वेअर इज इक्वल टू 2 ला 2 CP स्क्वेअर ॲज इट इज काढायचा आपल्याला. CP मध्यकेची लांबी काढायचं आहे प्लस 2 AP स्क्वेअर. आता मात्र आपल्याला सुरुवातीला काय काढायला पाहिजे होतं, AP काढायला पाहिजे होतं. ठीक आहे, आपण एक काम करू आपण, कारण बघा आपला फॉर्म्युल्यामध्ये AP दिले ना, म्हणजे AB दिले ना, त्याच्या आधारे आपण AP काढूयात. म्हणजे AP कसं काढायचं, आता साधी गोष्ट आहे, AP हाफ असेल तर AP इज इक्वल टू असं लिहू शकतो का आपण, हाफ इंटू व्हॉट, AB. हा सुरुवातीला हा टप्पा येईल. ओके, देअरफॉर AP इज इक्वल टू हाफ इंटू AB ची किंमत 10 10, 2 भागाला 2 1 2 2 5 10. मग AP ची किंमत किती आली हो, AP ची किंमत आली 5. ओके, आता आपल्या सुरुवातीला AP ची किंमत का बरं काढावी लागली माहिती आहे का, कारण फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला AB नाही येणार, आपल्याला AP येणार. मग AB दिले तर AP आपण काढू शकतो 5. हे काढले सुरुवातीला. पुन्हा पुढचा टप्पा असं 9 हा शब्द लिहा न लिहा चालतंय, मग हा टप्पा आपण चालू करू शकतो. ओके, आता ठेवा, एक काम करूया, इक्वेशन नंबर 1 द्यायचं का बघा, देऊ शकतो, नाही दिलं तरी चालतंय. मग आता AP ची किंमत ठेवा 2 इन ब्रॅकेट AP किती आहे, 5 आहे, 5 स्क्वेअर. त्याला जर क्रमांक दिला असेल तर इथे लिहू शकतो आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ओके, देअरफॉर सोडवा आता. 7चा वर्ग करा 49 49 प्लस 9चा वर्ग करा 81 81 इज इक्वल टू 2CP स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2 इंटू 5चा वर्ग करा 25 येईल. या दोघांचा गुणाकार करा 2चा आणि 25चा, तिकडे उजव्या बाजूला, डाव्या बाजूला ह्या दोघांची बेरीज करा. आता 49 आणि 81 या दोघांची जर बेरीज केली तर किती येईल, 9 1 10 ला 0, हातचा 1, 8 4 12 1 13 130 येईल, 130 इज इक्वल टू 2CP स्क्वेअर ॲज इट इज प्लस या दोघांचा गुणाकार येईल 50. बरोबर, आता लक्षात घ्या 50 जर पक्षांतर डावीकडे करा, प्लसचं काय होईल, मायनस होईल. 130 मायनस 50 इज इक्वल टू 2CP स्क्वेअर. किती सोपं आहे बघा. 130 मधून 50 वजा करा 80 राहील, 80 इज इक्वल टू 2
CP स्क्वेअर, 2चं करा पक्षांतर, 80/2 इज इक्वल टू काय होईल CP स्क्वेअर. 2 गुणाकारातलं भागाकारात पक्षांतर, 2 न भागाला 2 4 द 8, 0 ला 0. काय आलं सांगा बरं, 40 आलं, 40. 40 इज इक्वल टू CP स्क्वेअर. बाजू आतला बदल करा, CP स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मेनी 40. आता लक्षात घ्या पुढची स्टेप काय असेल, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. बाय टेकिंग स्क्वेअर रूट. आता बघा काय होईल, वर्ग निघून जाईल, फक्त राहील काय CP. साधी गोष्ट आहे, 40 वर्गमूळ स्क्वेअर रूट निघतं का, निघत नाही. तर काय करायचं, तात्पुरतं वर्गमूळ ठेवू आपण. आता काय करायचं, ही किंमत आपण अशीच ठेवायची नाही, एक छोटासा प्रयत्न करायचा. कोणता, याचे फॅक्टर्स पडायचे, अवयव पाडायचे. कशामध्ये, गुणाकाराच्या रूपात. असे फॅक्टर्स पाडायचे, असे अवयव पाडायचे की त्यापैकी किमान एकाचं तरी काय निघावं, वर्गमूळ निघावं. म्हणजे कसं, CP इज इक्वल टू, आता बघा 40 फोडाशी पडते का बघा बरं, 4 गुणिले 10, 4 × 10, बरोबर आहे का. 4चं वर्गमूळ 2 निघतं, 10चं वर्गमूळ निघतच नाही. बरं, तुम्हाला असं प्रश्न पडला का बघा, इकडे समोर बघा की 40चं वर्गमूळ आपण म्हणजे 40 फोड असं पण करू शकतो का, 8 × 5 करू शकतो. पण 8चं पण वर्गमूळ निघत नाही ना, आणि 5चं पण वर्गमूळ निघत नाही. म्हणजे हे आपल्याला अवयव कामाचे नाहीत की, बरोबर आहे की नाही. हे अवयव कामाचे आहेत आपल्याला, त्यामुळं थोडं विचार करून आपण त्याचे फॅक्टर्स पाडायचे. ओके, झालं. मग देअरफॉर CP इज इक्वल टू काय असेल, 4चं वर्गमूळ 2 बाहेर काढा आणि वर्गमुळात 10 तसंच ठेवा. एकक दिलं नाही, त्यामुळे एकक लिहायची गरज नाही. तर हे आपलं उत्तर आहे. ओके, आता बघा हे आपण फिगर काढली होती CP ही मध्ये काय, एक वाक्य मात्र खाली न विसरता लिहायचं, देअरफॉर the length of the median drawn from point C to side AB is 2 square root 10. एवढंच लिहायचं, 2 square root 10. युनिट्स लिहा न लिहा चालतंय. ओके, म्हणजे युनिट्स हा शब्द लिहा न लिहा चालतंय, सेंटीमीटर मीटर तर लिहायचंच नाही. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही खाली एक ती ओळ लिहू शकता. बघा कुठल्या अडचण आहे ते विचारा. ठीक आहे, तर आता आपण जाऊ तिसऱ्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, हा तिसरा प्रश्न अतिशय मोठा आहे, याच्यामध्ये 2 भाग आहेत. म्हणजे आपण हे उदाहरण सोडवतोय म्हणजे दुसरे आणखीन म्हणजे 2 उदाहरण सोडवतोय. हे एक उदाहरण सोडवतोय म्हणजे 2 उदाहरण सोडवल्यासारखं होणार आहे, कारण 2 भाग आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला की परीक्षेमध्ये 2 भाग येतात का, तर नाही. तर काय, या दोघांपैकी किमान एक भाग विचारू शकतात परीक्षेमध्ये. ओके, तर प्रश्न वाचूयात आपण. इन द फिगर सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. विद्यार्थी मित्रांनो, फिगर दिली आपल्याला. फिगर मध्ये बघा PS ही काय आहे, त्या ट्रायंगल PQR ची काय आहे, मीडियन आहे असं म्हटलं आपल्याला. अँड PT परपेंडिक्युलर QR. PT हा लंब आहे, कशावर लंब आहे, QR वर लंब आहे. मग लक्षात घ्या, T या ठिकाणी काटकोन तयार होईल. पुढे प्रूव्ह दॅट. आता पहिला भाग काय विचारला बघा, PR स्क्वेअर. कुठे आहे बघा, PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR × ST प्लस QR/2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपला पटकन कळणार नाही कसं सोडवायचं ते. आणि बघा दुसऱ्या भागामध्ये काय बदल आहे, फक्त उजव्या बाजूमध्ये प्लसच्या ऐवजी मायनस चिन्ह आले बघा इथं, बस. आणि इकडे PR च्या ऐवजी PR स्क्वेअरच्या ऐवजी PQ स्क्वेअर आले. एक काम करू आपण, हे 2 भागामध्ये सोडवू आपण. पहिल्यांदा हा पहिला टप्पा सोडू, नंतर हा दुसरा टप्पा सोडू. ठीक आहे, तर आता लक्ष द्या सगळ्यांनी, महत्वाचं उदाहरण आहे, VIMP करू शकता त्याला तुम्ही. तर सगळ्यात अगोदर आपल्याला आता PSC काय दिलेली आहे, मध्यगा दिली आहे, बरोबर. त्यामुळं S हा मिड पॉइंट असणार आहे. ठीक आहे, आता आपण पायथागोरसचा थेरम वापरून सोडवूयात, म्हणजे सगळ्यांना सोपंच आहे. ओके, कसं, सुरुवात अशी करूयात आपण. बघा प्रश्नाच्या आधारे सोडवायचे. इन ट्रायंगल PQR, बरोबर, सेगमेंट PS इज द मीडियन. मीडियन दिले आपल्याला, प्रश्न दिलेला आहे. देअरफॉर पॉइंट कोणता, S इज द मिड पॉइंट. मिड पॉइंट असेल का हो, 100% असेल. कुणाचा, मिड पॉइंट ऑफ साइड QR. QR चा मध्यबिंदू असेल S. म्हणजे मग आता QR चे 2 समान भाग पडतील, QS आणि SR. आता ह्या दोन्ही पण भागाची आपल्याला गरज आहे बरं का.
ठीक आहे, हे दोन भाग सिद्ध करण्यासाठी. तर QS असेल किंवा SR असेल, हे दोन्ही पण समान असतील. तर QS इज इक्वल टू SR, हे दोन्ही पण भाग हाफ असतील, अर्धे असतील. कुणाच्या हो? पूर्ण QRच्या. ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. का बरं द्यायचं इक्वेशन नंबर? तर याचा वापर पुढे आपला होणार आहे म्हणून. ओके, आता बघा थोडं फिगर मध्ये बघा बरं, आपला आणखीन कुणाची आपला गरज लागणार आहे पुढे. जसं आता आपल्याला QS आणि SR ची गरज लागणार आहे ना, तसं आपल्याला बघा हा जो छोटासा ट्रायंगल दिसतो ना PTS, ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला पायथागोरसचा थेरम वापरावा लागणार आहे. कारण त्या पण आपला थेरमचा आपल्याला पुढे वापर होणार आहे, त्या इक्वेशनचा वापर होणार आहे. एक काम करायचं का बघा, समजते का? नाऊ इन ट्रायंगल सांगा PTS, बघा चेक करा फिगर मध्ये मी राईट केले बघा इथं. अँगल PTS म्हणजे कोणता कोण हो? T कोण. किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. याचं कारण तुम्ही लिहू शकतात. गिव्हन मला प्रश्न पडला कुठे दिलेला आहे T कोण 90चा, तर PT हा लंब दिलाय ना QR वर, म्हणजे T हा कोण काटकोन तयार होणारच आहे. ठीक आहे, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय लिहू शकतो आपण पायथागोरस थेरमच्या आधारे? ठीक आहे, काय लिहू शकतो सांगा बरं, फॉर्म्युला सांगा. PS² इज इक्वल टू व्हॉट? PT² प्लस TS². या इक्वेशनचा आपला वापर होणार आहे पुढे इक्वेशन नंबर 2. झालं. थोडक्यात आपण आता हे दोन भाग सिद्ध करण्यासाठी थोडक्यात हे मटेरियल गोळा केलं म्हणा की आपण. ठीक आहे, याचा वापर आपला पुढे करायचा आहे. ओके, हा आता बघा एक काम करू आपण, याला इक्वेशन म्हणजे सॉरी नंबर 1 टाकू, म्हणजे पहिला भाग आपला सोडवायचा आहे. थोडं लक्ष द्या तुम्ही. आता हे कसं सोडवायचं? इथं बघा PR² आहे की नाही, एवढंच काम करा की PR². PR हा कर्ण आहे एका काटकोन त्रिकोणाचा. तो कुठला ट्रायंगल आहे बघा बरं? PTR आहे का? बघा PTR समोर बघा सगळेजण, PTR आहे ना. हा जर PTR आपण जर ट्रायंगल घेतला आणि त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरला तर PR² येणार आहे की नाही मला सांगा? येणार आहे. त्यामुळे आपण काय करायचं, सुरुवातीला PTR हा ट्रायंगल घ्यायचा. ओके, इन ट्रायंगल सुरुवात करतोय आपण पहिल्या भागाची. इन ट्रायंगल PTR अँगल PTR इज इक्वल टू 90 डिग्री. ही 90 आहे, हे लिहावंच लागतं आपल्याला पायथागोरस थेरम वापरण्याच्या अगोदर. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, बरोबर. आता वापरा पायथागोरस थेरम. इथून अतिशय महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. PR² इज इक्वल टू काय असेल? PT² प्लस TR². ओके, आता बघा बरं का, इथून पुढे कॅल्क्युलेशनचा भाग आहे, अतिशय महत्वाचा भाग आहे. सावकाशपणे घेऊ आपण. ठीक आहे, आता बघा आता हा भाग पुढे कंटिन्यू करू आपण. PR² ला PR² समोर बघा सगळेजण, PR² इज इक्वल टू PT² ॲज इट इज PT². ओके, आता बघा समोर बघा प्लस काय हो? TR² आहे ना. थोडं फिगर मध्ये बघा बरं, TR² काय? TR म्हणजे काय माहिती आहे का? TS प्लस SR. म्हणजे आपण TR ला TS प्लस SR लिहू शकतो ना, लिहू शकतो. तर काय करायचं, TR काढायचं, त्या ठिकाणी काय लिहायचं? इन ब्रॅकेट TS प्लस SR आणि तो स्क्वेअर आहे ना, तो ॲज इट इज. आता मला सांगा, इथं मात्र एक महत्वाचा भाग लिहायचा, प्रॉपर्टी लिहायची. कोणती? बिटवीनेस प्रॉपर्टी. कसं? T डॅश S डॅश R, म्हणजे S हा बिंदू T आणि R च्या दरम्यान आहे. ओके, तर देअरफॉर आता बघा एक काम करू, PR² ला PR² ॲज इट इज प्लस PT² ला PT इज इक्वल टू PT² ला PT² ॲज इट इज. हे समजलं असं सगळ्यांना? प्लस आता थोडं लक्ष द्या बघा बरं का, कुठलं बेसिक कुठं कामाला येतं. आता आपल्याला TS प्लस SR ब्रॅकेट स्क्वेअरला सोडवायचं आहे. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे का हो? फॉर्म्युला आहे ना, एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला माहित आहे?
ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना. तर या फॉर्म्युल्याचा वापर, या सूत्राचा वापर करून, याला म्हणायचं विस्तार सूत्र मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो? एक्सपान्शन फॉर्म्युला. एक मिनिट. बोर्ड सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे थोडं त्याच्यावर जरी थोडं मच्छर वगैरे बसला तरी इथं पटकन आपल्याला रेग पडते. ओके, तर एक काम करू आपण. इथपर्यंत ठीक आहे. आता बघू, टी एस म्हणजे ए म्हणजे टी एस समजायचं फॉर्म्युल्यामध्ये, आणि बी म्हणजे काय समजायचं? एस आर समजायचं. मला सांगा ए स्क्वेअर म्हणजे काय? बरोबर, टी एस स्क्वेअर प्लस 2 इंटू, म्हणजे 2ab म्हणजे 2 इंटू ए इंटू बी असतं, गुणाकारा चिन्ह असतं. A means TS into B means SR plus B square म्हणजे SR square. झालं? Therefore PR square is equal to PT square. हा, एक काम करू आता आपण. बघा इथं काय, वाचा बरं सगळ्यांनी. काय PT square plus TS square आले की नाही? हे याची किंमत आपण कुठेतरी काढले. बघा बरं इक्वेशन नंबर 2 मध्ये पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर काय होते? वाचा बरं. पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर मीन्स व्हॉट? पी एस स्क्वेअर. आता काय करायचं आपण? पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर काढायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? पी एस स्क्वेअर. लक्षात घ्या, आपण सोडवत असताना आपलं लक्ष उत्तराकडे पाहिजे. उत्तरामध्ये काय काय पाहिजे आपल्याला? पी आर स्क्वेअर पाहिजे, आलंय ते. हा, उत्तराकडे बघून सोडवत राहायचं. आता पी एस स्क्वेअर आले की नाही? बघा, चेक करा. पी एस स्क्वेअर इथं आले. पी एस स्क्वेअर कसं आलं? पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर मीन्स व्हॉट? पी एस स्क्वेअर. आपण इथं काढलेली किंमत आहे. ठीक आहे, तर इथं फ्रॉम इक्वेशन नंबर 2 आपण लिहू शकतो. पुढे प्लसला प्लस, 2 ला 2 इंटू टी एस इंटू एस आर प्लस एस आर स्क्वेअर ॲज इट इज. एक काम करू, स्टेप बाय स्टेप सोडवू आपण. ठीक आहे, आता हे कशावर ठेवलं? फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट, सॉरी फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड. हा सॉरी, फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आता बघा एक काम करू, आता पुढचा टप्पा सोडू आपण. पी आर स्क्वेअरला पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर ॲज इट इज. थोडं लक्ष द्या बरं. आता इथं कसं आलंय? 2 इंटू टी एस. टी एस म्हणजे एस टी आहे बरं का. त्या टी एस ला आपण एस टी लिहू शकतो का? लिहू शकतो. टी एस काय एस टी काय एकच. इंटू, आता मात्र बघा ह्या उत्तरामध्ये बघा एस आर नाही की नाही? आता आपल्याला एस आर ला बदलावं लागेल. आता आपण मटेरियल गोळा केलं अगोदर. थोडक्यात कसं? इक्वेशन नंबर 1 बघा, एस आर आहे की नाही? त्या एस आर ची किंमत हाफ इंटू क्यू आर ठेवायची. एस आर हाफ इंटू क्यू आर, राईट? बरोबर. प्लसला प्लस चिन्ह आहे पुढे. परत एस आर आहे म्हणजे हाफ इंटू क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, एक काम करू आपण. उदाहरण मोठा असल्यामुळं थोडं जागा पुरत नाही, पण ऍडजस्टमेंट करू. तर एक काम करू, प्लस प्लस आहे ना, तर एस आर ची किंमत असं खाली लिहू आपण, हाफ इंटू काय हो? क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर. आता कशावरून ठेवलं एस आर ची किंमत हाफ इंटू क्यू आर? फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, आता बघा थोडे एका भागाकडे लक्ष द्या. थोडं कसं? इथं इथं बघा, इथं बघा, हा पूर्ण गुणाकार आहे बघा. गुणाकार आहे ना, तर काय होईल? थोडं चेक करा. 2 2 चा लॉग होईल ना. अंशातलं 2 छेदातलं 2 कटणार आहे. झालं. शेवटची स्टेप आहे असणार आहे आपली, शेवटची स्टेप पहिल्या भागाची. कशी? समोर बघा सगळेजण. बघा समोर, पी आर स्क्वेअरला पी आर स्क्वेअर लिहितोय इज इक्वल टू पी एस स्क्वेअरला पी एस स्क्वेअर लिहितोय, प्लसला प्लस. वाचा बरं. आता इथे काय करायला तुम्ही चेक करा. एस टी इंटू 1 मीन्स एस टी इंटू क्यू आर. क्यू आर एस टी इंटू क्यू आर आपला पाहिजे, क्यू आर इंटू एस टी. आपण एस टी इंटू क्यू आर जरी तर आपले मार्क कटणार नाहीत, पण आपल्याला उत्तरासारखं लिहू आपण.
S2 इंटू क्यू आर म्हणजे क्यू आर इंटू S2 लिहू शकतो आपण. साधी गोष्ट आहे किंवा गुणाकारामध्ये काही अडचण नाही. 4 गुणिले 3 करा 12 येतं, 3 गुणिले 4 करा 12 येतं, काही प्रॉब्लेम नाही. प्लसला प्लस. इथं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, कंसाचा वर्ग करत बसायचं नाही. म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4 करायचं नाही आपल्याला. तर काय करायचं, कंसामध्ये सोडवा. हाफ इंटू क्यू आर ला आपण काय लिहू शकतो माहिती आहे का, क्यू आर अपॉन 2. कसं लिहू शकतो ते सांगतो मी तुम्हाला समजावून. समोर बघा, 1 इंटू क्यू आर अपॉन 2 ला 2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज, काही अडचण नाही. बघा हाच पहिला भाग आहे की बघा, चेक करा. म्हणजे आपण अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे काय केलाय, पहिला भाग सोडवलाय. बरोबर आहे का बघा, चेक करा. वाचून घ्या, कुठलं कळत नसेल तर मला विचारू शकतात. आता पहिल्या भागामध्ये कुणाचा वापर केला माहिती आहे का, आपण SR चा वापर केला. दुसरा भाग सिद्ध करत असताना आपल्याला QS चा वापर होणार आहे, ते सांगतो मी तुम्हाला कसं ते झालं. आता आपल्याला बोर्ड आपल्याला पूर्ण नाही, बरोबर आहे का नाही, सेकंड भाग आपल्याला लिहिता येणार नाही. तर काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थितपणे सगळं लिहून घ्या. ठीक आहे. मला काय करावं लागेल, इथून थोडं कट करतो मी पुढचा भाग सगळा आणि दुसरा भाग इथं सिद्ध करतो मी. कारण पुढचं नेक्स्ट पेज जर उघडलं तर पुन्हा परत आपल्याला हा प्रश्न कॉपी करून घ्यावा लागेल पुढे. पेक्षा आपण काय करू, हे लिहून घ्या तुम्ही. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे. तर एक काम करतो मी, हा भाग इथून हा फक्त मी इरेज करतो. चला 5-1 मिनिटामध्ये आपला हा भाग सोडवून होईल. सेकंड पार्ट सोपं आहे. ओके, बघा समोर. आता काय करायचं आपण, इथं पुढे नंबर सेकंड टाकू शकतो. आपला आता बघा PQ कुठे आहे बघा, जसं इथं PR कुठं होतं, इन ट्रायंगल PTR, त्रिकोण PTR मध्ये घेतला आपण, पायथागोरस थेरम वापरला. थोडं लक्ष द्या बरं. आता कसं, इथं फिगर मध्ये थोडं लक्ष द्या. आता हा जो ट्रायंगल PQ म्हणजे कर्ण आहे, तो कुठल्या ट्रायंगल मध्ये, राईट अँगल ट्रायंगल मध्ये, थोडं बघा बरं. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये, त्याचं नाव आहे PTQ. ओके, पायथागोरस थेरम वापरायचं, सोडवायचं येतं व्यवस्थित, काय अडचण नाही. सोडूयात मग. इन ट्रायंगल कोणता घ्यायचा, PTQ. अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री. परत 90 अंशाचा कोण आहे, काटकोन आहे तो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, काय म्हणता येईल आपल्याला, सांगा बरं. PQ स्क्वेअर, ओके, इज इक्वल टू काय म्हणता येईल, PT स्क्वेअर प्लस TQ म्हणा किंवा QT म्हणा, चालतंय. TQ स्क्वेअर म्हणू आपण, चालतंय, काय हरकत नाही. ओके, झालं. आता थोडं लक्ष द्या, ही स्टेप अतिशय महत्वाची आहे. देअरफॉर PQ स्क्वेअरला PQ स्क्वेअर याला हात लावायचा नाही, कारण आता ते सिद्ध करायचं. इज इक्वल टू PT स्क्वेअर पण ॲज इट इज. आता बघा बरं फिगर मध्ये, आता आपल्याला TQ पाहिजे ना. इथं बघा TQ, थोडं बघा बरं, इकडे लक्ष द्या आकृतीमध्ये. आपण हा भाग एवढा लक्षात ठेवा, आपला काय पाहिजे, TQ पाहिजे. तर TQ कसं मिळेल मला सांगा, QS मधून, काय QS मधून जर TS मायनस केलं, आणखी एकदा बघा, पूर्ण QS मधून आपण काय करू, TS मायनस करू, तेव्हा आपला काय भेटेल, QT भेटेल. आणखीन एकदा बघा, QS मधून आपण काय करू, TS हा एवढाच भाग आपण काय करू, मायनस करू. एवढा भाग मायनस केला तर आपला काय भेटतं, QT भेटतं. पण आता QT म्हणजे TQ QT एकच, म्हणजे आपल्याला काय लिहायचं, थोडं बघा बरं सगळ्यांनी समोर. तर काय करायचं आपण, ह्या TQ च्या ऐवजी काय करायचं आपण, इन ब्रॅकेट कंसामध्ये काय लिहायचं, इन ब्रॅकेट QS मायनस TS. QS मायनस TS केलं की आपल्याला काय भेटतं, QT भेटतं. QT म्हणजेच TQ भेटतं. ह्या TQ ला आपण असं लिहू शकतो. परत दरम्यानचा गुणधर्म लिहा, बिटवीनस प्रॉपर्टी लिहा, काय होईल, Q डॅश T डॅश S लिहू शकतो आपण. ठीक आहे. आता बघा, PQ स्क्वेअरला PQ स्क्वेअर सोडवायला 5 मिनिटाचं काम आहे. आता इज इक्वल टू PT स्क्वेअर
प्लस आता मात्र पहिल्या भागामध्ये आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला होता. इथं आपल्याला काय करावं लागेल, कोणता फॉर्म्युला वापरायचा माहिती आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल फॉर्म्युला आठवतोय का, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला झालं. क्यूएस म्हणजे ए म्हणजे क्यूएस माना, बी म्हणजे टीएस माना आणि सोडवा, झालं. सोपं आहे अगदी. कसं होईल, क्यूएस स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे क्यूएस स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी म्हणजे क्यूएस इंटू टीएस, क्यूएस इंटू टीएस, टीएस म्हणजे एस टी, हा लक्षात ठेवायचं, त्यानंतर आपण बदलू शकतो, क्यूएस इंटू टीएस प्लस ला प्लस, हा बी स्क्वेअर म्हणजे काय, टीएस चा स्क्वेअर. ओके, ओके बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा पी क्यू स्क्वेअरला पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, इथं थोडं बघा बरं, इथं पी टी स्क्वेअर आहे प्लस काय हो टी एस स्क्वेअर आहे, हे एकत्र जवळजवळ लिहा, एक स्टेप वाढवू आपण कळण्यासाठी सगळ्यांना, पी टी स्क्वेअर प्लस हा काय टी एस स्क्वेअर, काय करायला मग हे मायनस 2 इंटू क्यू एस इंटू टी एस एक राहिलं आणि प्लस क्यू एस स्क्वेअर राहिलं, बरोबर. बघा आता आपण उत्तराकडे चाललो की नाही, आता साधी गोष्ट आहे, आलं का नाही, परत बघा पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर आलं का, याला आपण काय लिहू शकतो, पी एस स्क्वेअर लिहू शकतो, तर लिहा पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय पी एस स्क्वेअर प्लस मायनस 2 इंटू क्यू एस इंटू टी एस आहे तर त्याला एस टी लिहा लगेच, प्लस क्यू एस ला क्यू एस ब्रॅकेट स्क्वेअर, हे कशावरून लिहिलं, फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड. काय फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड काय लिहिलं सांगा बरं, पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअरला पी एस स्क्वेअर लिहिलं इक्वेशन नंबर 2 वरून. आता बघा पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस ला मायनस 2 ला 2 इंटू, आता बघा इथं काय वाचा क्यू एस, आपल्या उत्तरामध्ये क्यू एस आहे का चेक करा, नाही, तर आता क्यू एस ला हाफ इंटू क्यू आर लिहायचं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, क्यू एस काढा त्या ठिकाणी हाफ इंटू क्यू आर लिहा इंटू एस टी ला एस टी ॲज इट इज, प्लस परत ह्या क्यू एस ला हाफ इंटू क्यू आर लिहा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. झालं, सोडवा, फायनल उत्तर येत, आता फायनल स्टेप, दोन कटणार आहे, कटलं आणि राहिलं काय आता सांगा, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर चिन्ह काय मायनस क्यू आर इंटू एस टी, क्यू आर इंटू एस टी आहेस, क्यू आर इंटू एस टी, पुढे प्लस कंसात सोडवा 1 इंटू क्यू आर अपॉन 2 ॲज इट इज ब्रॅकेट स्क्वेअर. आलं का नाही बघा, हेच आहे की नाही बघा, चेक करा शेवटी. तर अशा प्रकारे बघा ह्या दोघांपैकी, ह्या दोन भागापैकी कुठला तरी एक भाग विचारू शकतात परीक्षेला, बोर्ड परीक्षेला, त्यामुळं व्यवस्थितपणे सोडवावं लागेल. महत्वाचं काय माहिती आहे का, हे दोन इक्वेशन्स महत्वाचे आहेत बघा, ह्या दोन इक्वेशन्स वरून तर आपण सोडवलंय उदाहरण, ठीक आहे. आता हा आता हे जे चौथं उदाहरण आहे, हे चौथं उदाहरण किती सोपं आहे बघा, जे पहिलं किंवा दुसरं उदाहरण झालं की नाही आपलं, बघा मीडियनचं उदाहरण या टाईपचं उदाहरण आहे, सेकंड जो एक्झाम्पल आहे की नाही, सेकंड दुसरं उदाहरण म्हणा किंवा पहिल्या उदाहरणासारखं आहे ते, ठीक आहे. बघा हे उदाहरण कसं आहे ते, काय म्हणले, इन ट्रायंगल एबीसी पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी, विशेष म्हणजे फिगर दिली आहे आपल्याला, ट्रायंगल एबीसी मध्ये हा एम हा काय आहे, मिड पॉइंट आहे, कुणाचा, बाजू बीसीचा, म्हणजे एम ही काय झाली, मध्यगा झाली, मीडियन झाली. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 290 सीएम स्क्वेअर म्हटलंय, सेंटीमीटर स्क्वेअर. इथे थोडं चूक आहे बरं का, त्यांनी चुकीचं लिहिलं इथे, या ठिकाणी काय चुकलेलं आहे, सीएम स्क्वेअर नाही, फक्त सीएम आहे, सेंटीमीटर लिहायचं, कारण तिथं काही एरिया नाही, बाजू आहेत त्यामुळे सीएम, ठीक आहे.
AM ची लांबी दिली त्यांनी 8, आपला काय विचारलंय BC विचारलंय. तर साधी गोष्ट आहे. फॉर्म्युला सांगा बरं तुम्ही काय होईल. डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहिता येईल ना. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AM इज द मीडियन देअरफॉर बाय अपोनियस थेरम. सांगा बरं तुम्हाला लिहिता येईल का. काय होईल. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर किंवा MC स्क्वेअर पण म्हणू शकतो असतो. 2BM स्क्वेअर म्हणा. झालं. किमती ठेवा. हे किमती ठेवून सुरुवातीला तुम्हाला काय भेटेल. BM भेटेल. BM आहे. आणि BMच्या दुप्पट केलं की आपल्याला काय भेटणार आहे. BC भेटणार आहे. म्हणजे मला वाटते सेम 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 पहिलं उदाहरण आहे बघा. असं जसं इथे QR काढा म्हणलं होतं, ते अगोदर आपण QS काढलं. QSच्या दुप्पट केलं आपण QR काढलं. तसं इथं काय करावं लागेल. ह्या उदाहरणामध्ये आपल्याला सुरुवातीला BM काढावं लागेल आणि नंतर दुप्पट केले की आपल्याला BC मिळणार आहे. तुम्ही घरी सोडवू शकतात. अतिशय सोपं उदाहरण आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर डायरेक्ट 290 ठेवायचं त्या किंमत. झालं. बाकी तुम्ही 2 इन ब्रॅकेट काय AM किती आहे 8 आहे. 8चा वर्ग करा. हे ॲज इट इज लिहा आणि सोडवत राहा. बघा याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. याचं उत्तर काय येतं ते. कुणाचं BC ची किंमत काय येते मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं. जे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत त्यांनी उत्तर कमेंटमध्ये मला सांगा. ओके. ते सोडवा. जे 5 उदाहरण शेवटचं जे हॉट्स आहे ते आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू. ठीक आहे. तर ज्यांनी आत्तापर्यंत ही सबस्क्राईब केलं नाही चॅनलला आपल्या त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. काही अडचणी असतील विचारा. आणि हे जे व्हिडिओ आहेत आपण जे पाठवतो मला मी जे व्हिडिओ बनवून द्यायलो ते शक्यतो आपल्या मित्रांना पाठवा, आपल्या नातलगांना पाठवा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. ओके. थांबूया. थँक्यू.